परीक्षित राजा शुकाचार्यांकडे प्रार्थना करतात, मला साधू कथा श्रवण करायची. शुकाचार्य म्हणतात, काय भाग्य आहे तुझं. आनंद हर्षोल्लास शुकाचार्यांना प्राप्त झाला. माझ्या मनातली गोष्ट विचारलीस, जगाच्या भल्याकरता विचारलीस. परीक्षित, परोपकारी आहेस तू. जगावर उपकार केले तुझ्या या अपेक्षेनं, इच्छेनं. अनादि कालापर्यंत नव्हे, कल्पच्या कल्प सुद्धा तू विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर कायम जिवंत राहील. जगाची कामं करील, जगाला आनंद देईल. गुरुदेवा, तुमची कृपा. सांगतो राजा तुला, भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जेव्हा कंसाचा वध केला आणि राहू लागले, त्या कालावधीमध्ये वसुदेव देवकीनं उपनयन संस्कार भगवंताचे केले आणि संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये उज्जैनला पाठवलं. शिक्षणाकरता बळीरामदादा आणि कृष्ण परमात्मा तिथं गेल्यानंतर त्यांना एक मित्र भेटला होता, त्याचं नाव सुदामा. अशी अनेक मित्र होती, ज्याने त्यांनी आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे शिक्षण घेतलं आणि तिथून प्रस्थान केली. गुरुच्या आज्ञेनं भगवंताचं शिक्षण पूर्ण झालं 64 दिवसामध्ये. 64 दिवसामध्ये क बी येतं का नाही कोणास ठाऊक. आपल्याला काय येतं. 64 दिवस मध्ये किती महिने, फार झालं तर 2 महिने, 2.25 महिने. 2.25 महिने नवीन पोरला शाळेत बसायलाच लागतात. महिनाभर तर रडतच राहतं ते, सवय लागूच तर. शिक्षक मंडळीला एक चांगला तापच आहे बरं का, लेकरं सांभाळायचा. शिकवायचे बी सांभाळायचे बी. नाहीतर मग पोराच्या बाप म्हणतात, काय नाही येत गुरुजीला, पोरगं नाही सांभाळल्यावर. याचं पोरगं सांभाळलं की गुरुजीला सगळं येतं. मग भगवंताने 64 दिवसामध्ये विद्या ग्रहण केली, प्राप्त केली. मथुरेला आले आणि जो तो आपापल्या परीनं बाहेर पडू लागला, आपापल्या गावी जाऊ लागला. व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये, कर्तबगारीमध्ये सगळे गुंतले. आपापल्या परीनं जातीच्याची लग्न झाली. त्यातलाच एक सुदामा. सुदामाही आपल्या गावी आला. सदाचारी, सद्वृत्तीचा भक्त, सद्धर्म, सदाचरण करणारा, सद्धर्माचरण करणारा असा हा ब्राह्मण भूदेव, पण भगवत भक्तीमध्ये रत झालेला. आश्रमात दोघांची मैत्री जडली, पण मैत्री जरी जडली असली तरी पण आराध्य मानलं कृष्ण परमात्म्याला. जगाचा चालक मालक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमात्म्याची, कृष्ण भगवंताची माझ्या अधिकार जाणला होता. आणि विशेष देवावरती प्रेम जडलं. त्याचं कारण आणखीन एक होतं. संदीपनी ऋषींच्या आश्रमातून विद्या ग्रहण केल्यानंतर बाहेर पडताना गुरुदेवाला दक्षिणा द्यायला उभा राहिले. काय देऊ सांगा. संदीपनी ऋषींना असं वाटलं, मला दक्षिणा घ्या म्हणतो, काय देऊ म्हणतो, पाहिजे ते द्यायला तयार आहे म्हणतो. त्यांनी मला जे दिलं ते आणखीन काय देण्यासारखं राहिलं. गुरुत्व दिलंय जगाच्या बापानं. मला गुरु म्हणतोय, माझ्याकडे शिकायला आलाय, स्वतःला लहान समजलंय, शिष्यत्व पत्करलंय माझं. आता आणखीन काय घेऊ. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नव्हे, त्या कल्पच्या कल्प सुद्धा ही गुरु शिष्याची जोडी जगाच्या पुढे आदर्श राहील. आणखीन गुरुदक्षिणा काय घेऊ, काय घेऊ. कृष्णा, मला गुरु मानलंस, एवढं मोठं आदराचं स्थान दिलं, आणखीन काय घेऊ तुझ्याकडून. काही नको. नाही नाही, ही परंपरा अनादिकालापर्यंत टिकली पाहिजे. आणि उद्धट शिष्य विद्या घेऊन तसाच गेला जाता कामा नये. दिलं पाहिजे त्यानं. आपापल्या परिस्थितीनुसार दक्षिणा द्यावी. आमची जोग महाराजांची संस्था आळंदीला, त्या जोग महाराजांच्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे, 100 वर्ष होऊन गेली संस्था स्थापन होऊन.
आमच्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, असे या तत्वावरती संस्था 100 वर्ष गाठले. होऊन गेले. शताब्दी सोहळा मोठा साजरा केला. अशा निष्काम वृत्तीनं ज्ञानदान करणारी ज्ञानोबरायांच्या कृपांकित असलेली जोग महाराजांची संस्था, तिथं सद्भाग्य लाभलं तुमच्या सर्वांच्या पुण्याईनं, आशीर्वादानं. म्हणून आम्ही इथं बसलोय. आता आमचा अधिकार काय बसायचा? आम्ही गोरामागची पोरं. आजही त्या संस्थेमध्ये एक रुपयाही दक्षिणा घेतला जात नाही. कधी गेला ताला नेल तर संस्थेत जात जा. मला वाटतं आपल्या गावचा सप्ताह असो त्यावेळेस 8-8 दिवस थांबतात वाटतं तुम्ही मंडळी. गुरुवारी मारुती बाबांचं कीर्तन पण असतं ना वाटतं, का नसतंय? पूर्वी वैद्य बाबांची कीर्तनं झालेली ऐकली मी तुमच्या सप्ताहातली. कोरीकर बाबांचंही झालं असेल कधीतरी. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो त्यांच्यापैकी फक्त आता बाबा कोरेकर बाबा आमचे आहेत. आळंदीला जर गेलं ना, माऊलीचं दर्शन केल्यानंतर कोरेकर बाबाचं दर्शन केलं तर माऊलीचं दर्शन प्राप्त होतं, आनंद होतो. एवढा मोठा अधिकार मारुती बाबांचा आहे. सिद्ध महात्मे. आजही पायावर रुपये जरी दक्षिणा ठेवला तर जोग महाराजांच्या संस्थेत जमा करतात. मला काय करायचं? जोग महाराजांची संस्था आणि मी काय वेगळा आहे काय? अंतकरणामध्ये भाव, संस्थेशी ऐक्य, ही परंपरा चालली पाहिजे. याच्याकरता दक्षिणा घ्यावा लागेल. गुरुदेवा गहीवर आला. जर मी नाही दिलं तर मागची पिढी देणार नाही. कशाच्या जीवावर जगताल? अखंड ज्ञान देण्याचं कार्य चालू आहे, पण पोटाचं काय चाललं पाहिजे. कधी कधी समाज विचार करतो, कथाकाराला, कीर्तनकाराला, गुणवंताला नारळ द्यावं लागतं. यांनी खरं तसं ज्ञानदान केलं पाहिजे. पण ज्यांचं जीवनच सर्वस्व या समाजावर झोकून दिलेलं आहे त्यांनी काय करायचं? म्हणून करताना थोरा मोठ्यांनी, विचारवंतांनी ही परंपरा चालू केली, 10-5 रुपये दक्षिणा देण्याची. कधी कधी त्याच्यामध्ये विचार मांडले जातात, अतिरेक व्हायला लागला. होय, तेही मान्य आहे, होऊ नये अतिरेक. ग्रामस्थांनी विचार करून दक्षिणा द्यावी, घेणाराने आनंदाने स्वीकारावी, हा परमार्थ आहे. संदीपनी ऋषींना गहेवर आला आणि सांगितलं, एक काम कर देवा, काय तुझ्या गुरुमातेला विचार, काय हवंय का? मला काही नको. गेले गुरुमातेकडे, दर्शन केलं. तिला कळालं कृष्ण जाणार आहे. रडू लागली. कृष्णा जायचंय? हो आई. निघालो. माझं शिक्षण पूर्ण झालं. आई खूप प्रेम दिलं. माझ्या आई बापाची आठवण होऊन दिली नाही. आईनं लेकराला खाऊ घालावा असं खाऊ घातलं. अशीच माझ्यावर सुद्धा कृपा राहू दे आई. गुरुदेवाकडे गेलो होतो, दक्षिणा देण्याकरता घेतली नाही. नको म्हणतात. तुमच्याकडे पाठवलंय. काही अपेक्षा असेल तर सांगा, द्यायला तयार आहे. हे नातं प्रेमातलं आहे राजा हो, हे व्यवहारातलं नातं नाही. जर परमार्थ करायचा असेल, आपल्या व्यवहाराचा परमार्थ घडवायचा असेल, हे आदर्श आपल्या समोर ठेवले पाहिजेत. धन मान मान्यतेकरता परमार्थ आपला वाऱ्यावर घालू नका. परमार्थात ताकद फार मोठी आहे.
जी अपेक्षा करावी ती पुण्यानं प्राप्त होते. घर बसल्या गुरु मातेनं खाली मान घातली. कृष्णा खरं सांगू का? सांगा नाही. कृष्णा, माझा एकुलता एक मुलगा समुद्रानं गिळंकृत केला आणि योगायोग तू आश्रमात आलास. मला असं वाटत होतं माझा मुलगाच आलाय. मी आनंदानं जगले बघ आतापर्यंत. पण तू आता जायचं म्हणतोस. आई, काही अपेक्षा आहे का? कृष्णा, आता कुणाकडे बघून जगू रे मी? मग काय म्हणणं आहे सांगा ना. म्हणणं काही नाही, तेवढा मुलगा देतोस का? देतो, काही अडचण नाही. कृष्ण भगवंताने त्यांचा गेलेला मेलेला मुलगा आणून दिला गुरुदक्षिणा. आणि हे कृत्य जेव्हा सुदाम देवाधिकांनी पाहिलं, अरे हा तर साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. मित्र नाही, नुसता मित्र नाही. कृष्ण परमात्मा हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. मित्रत्वाचं नातं अगोदर जडलं, परब्रह्म परमात्म्याचं नातं नंतर लक्षात आलं. आजपासून आराध्य हाच आमचा. ज्याचं वर्णन वेद करतात, ज्याचं वर्णन पुराण करतात, ज्याचं वर्णन शास्त्र करतात, अरे तो तर आमच्या जवळ आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. या आश्रमात सुदामाची प्रीती जडली. सुदामाचं लग्न झालं. परिस्थिती हालाकीची होती. जो देव करतो त्याची भौतिक परिस्थिती साधी असते. संसाराला जर उभारी द्यायची असेल तर त्याच्यात गाडून घ्यावं लागतं. रात्रंदिवस मातीत गाडून घ्यावं लागतं. कष्ट 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 करावे लागतात. तेव्हा कुठंतरी काहीतरी दिसतं. ते तुमच्याकडे मने बघा. एक घर पाहावं बांधून, विहीर पाहावी खोदून, लग्न पाहावं. असंच आहे ना? हुकलं तर सांगा जायचा. बरोबर आहे ना? हां, लग्नावाल्याच्या घरी बघा कशी दिवाळा निघतं. लगीन घाई. हां, खायला तुकडा मिळत नाही लग्न होईपर्यंत. 2-4 महिने अगोदरच वेध लागतात लग्नाचे. आणि ज्याने लग्न केलं त्याचं नंतर मग मजा येते. मग म्हणून मन पडली लग्न पाहावं. कस काय रे चाललंय मन करून बघ ना, मग कळन तुला. इकडं अगोदर म्हणतं घोड्यावर उभा येतावर डांगा डिंग्यांगरा टांगा रिंग्यांग नाचत. ते बी नाचत, ते नाचत दुसऱ्याला नाचित. नाचून 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 झालं की सगळे पळून जाते. एकदा का शुभमंगल मित्र कंपनीमध्ये झालं वाटुळं. शुभमंगल मित्रमध्ये झालं वाटुळं एक गुतीला. हां, पुन्हा मग त्याच्याकडे जातात विचारायला कसं काय चाललंय रे. बरं अगोदर लय मजा वाटत होती. जमलंय, आपला नंबर लागला तुमच्या अगोदर. अरे वा. हां, मामाची तर दरोडा टाकला काय. कसं काय ना, जमलं तर खरं मजा वाटते. तुम्ही लग्न झाल्या त्या नवरदेवाला भेटायला जाऊ नका बघा. तुम्हाला एक युक्ती सांगतो. लग्न होऊन द्यायचं, टच मस्त हाणायचं, निघून जायचं आणि 1-2 वर्षांनी त्याला भेटायला यायचं आणि मग विचारायचं कसं काय चाललंय मग. आणि मग तिची बोल ऐकायची. त्यावेळेस तुम्हाला कळन संत सांगतात ते खरं का खोटं. तर गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधेश. सुदाम देवाचं लग्न झालं. राहण्याकरता झोपडं होतं कुडाचं, वर छप्पर. अयाच कुर्तीनं जीवन जगणारा, कुणाला मागायचं नाही काही नाही. पत्नी सुशीला
नावाप्रमाणे जीवन, सदाचारी, सद्वृत्ती आणि नवऱ्याच्या सुखात नवऱ्याच्या दुःखात खंबीरपणे साथ देणारी. पाहता पाहता संसार वाढू लागला. 3-4 मुलं झाली. घरामध्ये परिस्थिती नाजूक. दोघा पती पत्नीचं भागायचं, मधुकरी आणावी, भिक्षा आणावी, दोघा नवरा बायकोनं खावं. नंतर मुलं झाली, मुलांना लागू लागलं, मुलांच्या भुका वाढू लागल्या, अन्न वाढत नव्हतं. जे अन्न एकट्याला होतं ते दोघाला झालं, दोघाचं आता 4-5 जणांमध्ये चाललं. अन्न वाढना, भुका वाढल्या. रात्रंदिवस भगवत चिंतन करावं, देवाला आळवावं, कर्तव्य कर्म करत राहावं, पण भौतिक परिस्थिती मात्र वाढत नव्हती, बदलत नव्हती. एक दिवस मधुकरी आणली, दुपारी पोरांनी खाल्ली, संध्याकाळी खायला काही राहिलं नाही. सकाळी दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकरी आणली, पोरांना दिली, खायला काही राहिलं नाही. असं करता करता 3-4 दिवस गेले. पोरांनीच मधुकरी फस्सम केली. दोघा पती पत्नीला पाण्यावर राहण्याची वेळ आली. वैऱ्याच्या सुद्धा जीवनामध्ये अशी गरिबी येऊ नये. वैऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा गरिबीची जाण श्रीमंतानं ठेवावी. जरा फोडणी जरा चांगली बसली काय? रात्रीच्याला पोरं उठली. पोरांना एक दिवस भिक्षा पुरली नाही. रच्चा आरडू लागली आणि सुशिलीला हाक मारू लागली. अरे कपडे सुद्धा घालायला नाहीत. सुशिलेनं त्या पोराच्या अंगावरती आपला पदर टाकावा, त्यांना कुशीत घ्यावं, झोपावं. सुदामदेवाने खाली उशी नाही म्हणून एका घडी करावी, हाताची उशा डोक्याखाली घ्यावी, पोत्यावर झोपावं, अंगावरती उपवस्त्र घ्यावं, उपारणं घ्यावं. तेही जीर्ण झाल्यालं. पोराने रात्रीच्याला आवाज दिला, आई भूक लागली, खायला आहे का काही? सुशिलेनं पाणी पाजावं. पाणी पिण्याकरता गाडग्यावरती झाकण, त्या मातीचंच, त्याला काय म्हणायचे पहिले लोक, वर झाकण असंच ते येळणी. आता सगळे आळणी. कुठं राहिली येळणी? गेली ती येळणी. आता येळणी झाकण ठेवलेली, त्या येळणीनं पाणी पाजावं. झोप बाबा, थोपटावं, त्याला थापटून जवळ घ्यावं, झोपावं. किती दिवस असं होणार? पाता पाता महिना होत आला. पोरांच्या भुका काहीच थांबणार. एक दिवस पोरं पुन्हा रात्रीच्या आरडू लागली, आई खायला दे, बघणं काही आहे का? कुठून देऊ रे बाळा, कुठून देऊ? पाणी प्या ना. अगं आई खायला मागवतो, पाणी प्या म्हणतेस. पाण्यानं भूक भागते काय? अन्न मागतो, अन्न. कुठून देऊ तुला बाळा अन्न? सकाळी बाबा तुझी मधुकरी आणतील, भिक्षा आणतील, मग अन्न येईल, मग खा. सुदामदेवानी खाली मुंडकं खुपसावं, ढस रडावं, डोळ्यातून अश्रू गाळावे. हाय रे दैवा, काय दैव उदायला आलंय. 18 विश्व दारिद्र्य जगाचं माझ्या घरात नांदायला लागलं. दुःख होऊ लागलं. देवाला आळवू लागला आणि देवाला प्रार्थना करू लागला. कोणाच्या जन्मातलं रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, कारे 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 माझ्या जीवनाचा खेळ मांडला. श्रीमंत अवश्य व्हा, पण गरिबाचा वास येऊ देऊ नका. सुदाम देवाच्या जीवनात वैर का मांडलं? देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी. का बाबा माझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळतायत? काय पाप केलं मी?
सगळ्या विश्वाचं पाप, सगळ्या विश्वाचं दारिद्र्य माझ्या नशिबी भोगायला कसं आलं? अंतर्मुख होऊन विचार करतायत आणि विचार करता करता श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. सुशिलेच्या कानावरती शब्द पडले रात्रीच्या अपरात्रीच्या वेळी. तिनं पोरांना कुशीत घ्यावं, समजवावं, बाळ शांत हो, उद्या मधुकरी येईल, भिक्षा येईल, आल्यानंतर खायला देईल, झोप बाळा झोप. सगळ्यात लहान पोरग उठलं, आईच्या तोंडावरचं पांघरून पदर काढला, आईला बोलू लागला, आई आई. आईला झोप कुठे? डोळे लावून पडली होती, चिंता करत होती. का रे बाबू? आई भूक लागली, भूक लागली, भूक लागली. हा. गळगळ गळगळ डोळ्यातून आसरू यायची. राहायला घर नाही, खायला काही नाही, जेवायला ताट नाही, पांघरायला वस्त्र नाही, अंथरायला वस्त्र नाही. एवढं दारिद्र्य आपल्या नशिबी नाही राजाओ. आपण फार श्रीमंत आहे, फार श्रीमंत आहे. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो मी. भारतात बऱ्याचशा ठिकाणी फिरायचा प्रसंग आला, त्यातून जाणवलं या भारत देशामध्ये महाराष्ट्रासारखा श्रीमंत राज्य कोणतंच नाही. एवढं मोठं श्रीमंत राज्य आहे. आम्ही नर्मदा परिक्रमा करत असताना 2-3 राज्यातून प्रवास केला. महाराष्ट्रातले म्हटलं की लोक महाराष्ट्र बहुत बडा आहे, बहुत बढिया आहे. तुमचं लोक बाहेर कौतुक करतात, पण तुमचं झालंय कसं माहितीये का? तुमचं तुम्हाला खाता येईना आणि खाऊ द्यायना. खाता येईना आणि खाऊ देणं ही 2 शब्द फार मोठी आहेत. ही फक्त मोठ्यालाच कळते. खा आणि खाऊन द्या, जगा आणि जगू द्या, एवढंच करा. फार मोठे आहेत तुम्ही. तुमचा देव मोठा आहे. जगात कुठेही फिरा पण तुमच्या पांडुरंगासारखा देव कुठंच नाही. 4 धाम यात्रा केली पण पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय समाधानच नाही. एवढा मोठा देव तुमचा आहे. पण हे तुम्हाला कळावं. एक वाक्य आमच्या गुरुवारी डॉक्टर बाबांचं सांगतो. आपलं झालंय कसं? मोठं वाक्य आहे. बघा तुम्हाला भावतंय का? आम्ही श्रीमंताच्या पोटी दरिद्री जन्माला आलो. पुन्हा सांगू का? श्रीमंताच्या पोटी दरिद्री जन्माला आलो. आमचे बाप दादे फार श्रीमंत आहेत, पण आम्ही दरिद्र्या कपाळाची जन्माला आलो, करंट्या कपाळाची जन्माला आलो. का? आमची श्रीमंती आम्हाला पचना, झेपना, तोलना. आमचे दिगंबर बाबा श्रीमंत आहेत, नारायण बाबा श्रीमंत आहेत, ज्ञानोबराय श्रीमंत आहेत, आणि तुकोबरायला म्हणावं लागतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. दिगंबर बाबाला घर नाही, श्रीमंत कसं म्हणता? श्रीमंतच आहेत. अरे श्रीमंताच्या मागच्या पिढीतली कुणाची नावं सांगता येतात का? येतात का नावं सांगता? नारायण बाबाच्या किती पिढ्या झाल्या, किती पिढ्या गेल्या, नाव तसंच आहे अमर. तुकोबरायांच्या किती पिढ्या गेल्या, नाम अमर आहे. ज्ञानोबरायांच्या किती पिढ्या चालल्या, नाम अमर आहे. प्रत्येक पिढ्याला वाटतं की ज्ञानोबराय माझे आहेत, म्हणून तर म्हटलं जातं साधकांचा मायबाप. साधकांचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. हो साधकांचा माय बाप, दर्शने हरी ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख
ज्ञानोबा माझा, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझा आहे जिथं माझेपण आहे तिथं आपुलकी आहे, आपलेपण आहे. हा गमवू नका. आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या विषयी सुद्धा आपलेपणा ठेवा. नाही व त्यांचं आमचं नाही जमत, ते काय आमचेत काय. सोनू सासूला आणि सासू सुनाला सुद्धा म्हणती ती कीर सुनी तर लय घरात काळ करती. दुसरी म्हणती ती छिन्नाल तर घरात आल्यापासून सारा तमाशा चालू झाला. बघा कशा टाळ्या वाजित्यात. हा यांना काय कथा आवडती का काय. म्हणून तर मला काही काही म्हणतात बाबा कथेत काही सांगत नाहीत, तो आजचं चरित्र सांगतो मग तुला बरं वाटन जरा. बघा ना छिन्नाल म्हणलं किती टाळ्या वाजे. हे तोंडात हाणून घेतो बाबा. माझ्या तोंडात बी आलं कसं काय माहित. देवा असं नको रे येऊन देऊ, अवघडे वा. गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधेश. आपलेपणा ठेवा, आपुलकी बाळगा. सुदाम देवाची पत्नी सुदामदेव गहिवरतात आणि कृष्ण भगवंताचं नाम पतीच्या मुखातून ऐकलं की सुदाम देवाची पत्नी बोलते का हो सतत कृष्ण 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 करता, तुमचा मित्र आहे म्हणून सांगता. मग मित्र मित्रासाठी असतो ना, मित्र मित्रासाठी असतो. मित्राने मित्राला सहकार्य करावं, मदत करावी. हे तुम्हाला शिकायचं असेल तर मारवाडी लोकांकडून शिका, मारवाड्या करून शिका, मारवाड्यांकडून. नाही मारा ते पाय कोणाचा खाली वडत. जर पाय खाली घासायला तर खालून टेकन देतात ते. आमचा वर चाललेला खाली वाढतात. ही आमची अवकात आहे, अवलाद आहे. शब्द इथं बोलणं योग्य नाही, पण परिस्थिती वस्तुस्थिती आहे. काय कोणाचा शाप असेल कोण जाणे. अवघड चाललंय. एखाद्याचं चांगलं चाललं तर त्याचं कधी वाटोळं होईल याच्याकरता नारळ फोडतात देवाला. आणि ती लोक एखाद्याची परिस्थिती खालावली तर चांगलं व्हावं याच्याकरता नारळ फोडतात देवाला. बदल आहे आमच्यात. बदला, पिढी बदलली पाहिजे, बदलली पाहिजे. तरुण पोरांना मुद्दाम विनंती करल मी, आज पाहुणे आलेत म्हणून. गावगाड्याच्या आणि घरगाड्याच्या विचारात पडू नका. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर बाहेर पडा, जग पहा, तुम्ही सुधरा. जगातले विचार घेऊन सुधारलं जाईल, घरातले विचार न सुधारलं जात नाही. घरातले विचार तेवढेच आहेत, बांध करायचे. काल जरांगे पाटील बोललेत तुम्हाला, व्यसन करू नका, बांध करू नका. बांध करून करून काय होणार आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पिढ्या कोरताय, हे लक्षात ठेवा. काही मिळत नाही तीच भर बांध कोरल्याने, काही मिळणार पण नाही. आणि या बांध कोरण्यापायी तुमची आपुलकी संपुष्टात यायला लागली, आपलेपणा संपुष्टात यायला लागला. भान ठेवा. ही कथेच्या बाहेरचे विचार मुद्दाम बोललोय, सुधारलं पाहिजे. आणि पोरांना घरात बसून ठेवू नका, बाहेर सोडा. सोडा म्हणजे कठाळी नका सोडू. हां, काही काही कठाळी सोडलेली आहेत, त्यांना आवरा उलट. त्यांनी त्याचं भलं होणार नाही. पाहू द्या ना जग त्यांना, शिकू द्या बाहेर जाऊन. शास्त्र सांगतं पती पत्नी जर भांडणं झाले तर पोरा देखता भांडणं करू नये त्यांनी. त्यांच्या परिस्थितीची जाण पोराला करू देऊ नये त्यांनी. त्याच्या विचारात बदल होतो, त्याचं शरीर त्याचे विचार क्षमता कमकुवत बनते. आपली गरीबी आहे बाबा, आपली गरीबी आहे बाबा. आणि श्रीमंतांना बिलही मोठ्या ढोंगात जाऊ नये. आपल्याला काय कमी पोरा, तुला ते मातीतच गाडणार. सांग त्याला त्याच्या पायावर उभा करायचंय ना, त्याला त्याच्या रस्त्यानं चालू द्या. लागल तेवढंच द्या, पाहिजे तेवढंच सांगा. ते श्रीमंत बनल. तुमचा मित्र आहे हो ना सुशीले, मित्र आहे माझा. अहो मग जा ना त्याच्याकडे,
कशाला जाऊ सुशिले, मी कोण दुबळा फाटका गरीब, माझा मित्र श्रीमंत द्वारकाधीश, सुवर्णाची नगरी आहे त्याची, तिथं हे दुबळं कसं शोभल, पायात घालायला काही नाही, मला अंगावर वस्त्र धारण करण्याकरता नाही. अंतर्मुख होऊन विचार केला, लक्षात आलं. सुशिलेनं सांगितलं, आपल्या करता नका जाऊ, थोडा आवाज द्या बरं याला, थोडासा साऊंडचा, आपल्या करता नका जाऊ, मग पोरांग करता जा. आपण असेच उपवासी पोटानं राहू, असेच उपवासी पोटानं मरू, पण आपल्या पापाचा भाग भोगायचा पोरांनी कशामुळं? पोरांच्या करता तुम्ही जा. सुशिले, जा म्हणतेस? हो जातो, दर्शन तरी घडन मला, खूप दिवस झाले भेट नाही. हे सहज बोलणं सहज आलं पाहिजे मला ऐकायला, अशोक खालचं बोलणं आवाज आला पाहिजे. जातो मी, सकाळी निघतो. पण सुशिली, एक सांगू का तुला? काय? मित्राकडे चाललोय, देवाकडे चाललोय, मोकळ्या हाताने कसा जाऊ? मग काहीतरी सकाळी मला दे. काय परीक्षा बघताय? देव सुद्धा परीक्षा बघतो, लेकरं परीक्षा बघतात, नवऱ्याने तरी साथ द्यावी मला. आज 8 दिवस झाले घरात चूल पिटली नाही, 8 दिवस झाले लेकरं उपवास येतात, आपण दोघं पाण्यावर येतात, काहीतरी दे म्हणतात. काय पटतंय तुम्हाला? सुशिले, काही म्हण, काही बोल, तुला वाटल ते वाटू दे, पण आज मी तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या देवाकरता, मित्राकरता, पत्नीकडे भीक मागावी, देवाकरता मागावी, साधू करता मागावी, आपल्या पोटाकरता नाही मागावी. त्याचं कल्याण होतं. सकाळी सुशिला उठली. सुशिले, काय दे ना, काहीतरी व्यवस्था कर. काय देऊ हो? माती दे, माती. देवाला घेऊन जाईन, माझ्या पत्नीनं प्रेमानं प्रसाद दिलाय म्हणून. सुशिलेच्या ध्यानात आलं, शेजारचं घर श्रीमंत होतं, 3-4 मजली होते. सुशिला गेली. सकाळचा प्रहर, गेट अजूक बंद, तिथं बोर्ड लावलेला, कुत्र्यापासून सावध राहा. कोणते कुत्रेत कोणाला माहिती, 4 पायाचे का 2 पायाचे. आवाज दिला. ती माता माऊली सुपामध्ये पोहे घेऊन बाहेर पाखडण्याकरता आलती. पोरांना नाश्ता करायचा होता. श्रीमंताच्या घरात नाश्ता होतो, चहा होतो, कॉफी होते, फाशी नाही, दूध होतं. फाशी नाही, फाशी गरीबाच्या घरी. सुपात पोहे पाखडते, पोरांना नाश्ता करायचा आहे. दारातून गेटच्या बाहेरून आवाज आला, काहो काकू काकू. काकूच्या कानाचे पडदे फाटले होते. काकू. आली भिकारीन. श्रीमंतच बोलणं आहे का आता? आली भिकारीन बडबड करी. दारात सकाळ तोंड दाखवायला आली. या लोकांचं तोंड पाहिलं की आम्हाला दिवस चांगला जात नाही. आमच्या ज्ञानोबाला असंच बोलायची लोक. रस्त्यानं ज्ञानोबाराय चालले की लोक म्हणायचे, अपशकुन होतो, गोमूत्र शिंपडाचे रस्त्यावर. आज त्यांच्याच जीवावर अभिषेक करून पोट भरतात. त्रास देणारी माणसं. भाग्य आहे तुमच्या गावाचं. तुम्ही दिगंबर बाबाला वेळोच्या वेळी तुकडा भाकरीचा मागितला की आमची माता मला रस्त्यावर जागेवर थांबायची. काय ताकद आहे पुढे जायची? हौसाबाई थांब बोलायची. असं जागेवर तर थांबायची. भाकरीची पाटी घेऊन जाताना शेतात माहीत होतं देवाला काय पाहिजे. ठेव खाली. तिनं खाली पाटी टाकावी, भाकरी सोडावी. दिगंबर देवाने गठुडं भाकरीचा सोडावं. एवढाच तुकडा घ्यावा आणि भाजीत बुडावा. उचल बरं, उचल. जाय लवकर जाय, पोरांना भूक लागली असेल. साधू ओळखता आला की न आला माहीत नाही, पण साधू सेवा घडली. काय ग, कशाला हाक मारतेस? दिवस उगला का तुम्हाला? अहो आजचे दिवस काही देता का? हा, मला वाटलंच होतं. सकाळ दारात उभा राहिली. अगं आम्हाला सुखानं खाऊन देता की नाही?
अहो तुमचे तोंड पाहिले तर आम्हाला दिवस चांगला जात नाही. अगं दिवस तरी उगू दे की, मग तरी दारात ये मागायला. आणखीन आम्ही तोंड धुतले नाही, तू मागायला चालली. श्रीमंताचं श्रीमंत बोलणं. बोला, काही पण बोला. आमच्या वाट्याला आलंय. काकू, आज तुम्ही शिव्याच काय, मारलं तरी मार खाई, पण इथून पुढे मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या दारात पुन्हा उभा राहणार नाही. शेवटचं. काय आत्मविश्वास आहे. कारण माझा नवरा आता देवाकडे चाललाय, द्वारकेला. आता इथून पुढे आम्हाला काही कमी पडणार नाही. पण आजच्या दिवस आहे ना, काहीतरी या पदरात टाकावं काकू, काहीतरी द्या. तुम्ही माती दिली तरी चालेल. जर माझ्याच्यानं काही देणं झालं नाही तर माझा नवरा जायचा नाही देवाकडे. सुपात पोहे पाखडणं चालू आहे. सगळे चांगले पोहे काढून घेतले. मोठभर भुगा, खडे, काड्या, चुरा उरला. सूप तसंच घेतलं, फट केलं तिच्या पदरात. जा, पुन्हा उभा राहणार नाही म्हणे दारात. श्रीमंताची अवलादे. कशाला आलती सकाळ सकाळ दारात आमच्या. बोला बोला, काही बोला. काकू, आभारी आहे तुमची. हा, आभारी. काकूचं दर्शन केलं. सुशिलेनं आली घरी. काय वेदना होत असतील त्यांना. आजही परिस्थिती जगामध्ये आहे अजून अशी. रस्त्यावर आहेत माणसं, रस्त्यावर उपवासी पोटाने झोपतायत. जाण ठेवा यांची. प्रत्येकाने जाण ठेवावी. माझ्या गुरुचे वाक्य आहेत दोन. मनुष्याने जीवन जगताना खाली पाहून जीवन जगावं. खाली पाहून म्हणजे काय, आपली परिस्थिती ना आपल्या परिस्थितीच्या खालच्या लोकांकडे पाहावं ना आपण देवाचे आभार मानून जगावं. अरे मी 2 टाईम खातोय. माझ्यापेक्षा खालच्या वर्गातली लोक, खालच्या दर्जाची लोक, खालच्या भागातली लोक एकच टाईम खायला मिळते. देवा उपकार आहे तुझे, मला तू 2 टाईम खायला देतोस. वर पाहून जीवन जगावं. वर पाहून म्हणजे काय, नाही तर पाथान रस्त्याने चालता चालतं धडकाताने एखाद्याच्या भीतीला. वर पाहून जगणं म्हणजे काय, दिगंबर देवाकडे पाहावं. अरे वा, काय मिळवलंय जीवनात. ध्रुव बाळाकडे पाहावं, नारायण बाबाकडे पाहावं, नाथ बाबाकडे पाहावं, तुकोबरायाकडे पाहावं, ज्ञानोबरायाकडे पाहावं. काय मिळवलंय, काय अवस्था प्राप्त करून घेतली. हे उंच लोक आहेत, ऊर्ध्वगामी लोक आहेत. यांच्याकडे पाहावं. अरे मी किती खाली, मला पण ही अवस्था प्राप्त व्हावी. याच्याकरता त्यांच्याकडे पाहून जीवन जगावं. म्हणून ही 2 वाक्य सदैव आमचे गुरुजी सांगायचे. वा, खाली पाहून जगावं, वर पाहून जगावं. खाली पाहून परिस्थितीची जाण ठेवावी, वर पाहून आपल्या अवस्थेचं भान ठेवावं. परिस्थिती आणि अवस्था या 2 वाक्यामध्ये. सुशीला घरी आली. सुशीले, आणलंस काही? होय आणलंय. काय आणलंस? पोहे आणलेत. चोरा होता पण पोहे दे, जातो घेऊन. कशात देऊ? द्यायलाच काही नाही. अंगावरचं फाटकं वस्त्र, 1 धोतर अर्ध केलं, अर्ध लज्जारक्षणापुरतं आणि अर्ध अंगावरती टाकलं. त्याच्या बाजूला ते पोह्याचा चुरा बांधला. सुशिलेनं दर्शन केलं, पोरांनी दर्शन सुदाम देवाचं केलं. सावध, फक्त सुदामदेव. तुम्हाला एक महिला मंडळीला, पुरुष मंडळीला विनंती, जर सुदामदेव तुमच्यात आले ना तर पायाला हात लावू नका. माझी विनंती आहे. फक्त वाट द्यायची त्यांना. ते आता निघणार आहेत द्वारकेला. द्वारकेला हां थांबा. द्वारकेला निघणार आहेत, आपल्यामध्ये येतील. आपल्याला द्वारकेला जायचे, त्याच्याकरता ते प्रवास करतील. तर हात लावू नका, त्यांना विक्षेप करू नका. फुलंसुद्धा कोणी त्यांच्या अंगावरती समर्पित करायची नाही. मी सांगेल तेव्हा. ज्यावेळेस सुदाम देवाची भेट होईल तेव्हा पुष्पवृष्टी आपण सगळेजण करू.
पोह्याचा चुरा गाठी बांधली, पत्नीनं दर्शन केलं, पोरांनी दर्शन केलं, औक्षण केलं, देवाकडे चाललेत म्हणून. सुदामदेव घराच्या बाहेर आले, पोरं बाहेर आली, वाट्या लावण्याकरता लांबूर चलत आली. सुशिलेनं पुन्हा हात जोडले, काळजी घ्या बरं, काळजी घ्या, वाटाने दम्माने चाला, दिवस मावळाच्या आत मुक्काम करा, जास्त वेळ चलत बसू नका. होय सुशिले, तू पण काळजी घे, पोरांना सांभाळ. हो तुम्ही काळजी करू नका. पोरांनो, बाबा बोला ना, मी येतो, लवकर माघारी येतो, आईला त्रास देऊ नका. नाही बाबा, तुम्ही माघारी येईपर्यंत आईला त्रास देणार नाही, खायला पण मागणार नाही बाबा, लवकर या. बाबा काळजी घ्या तुम्ही पण. होय पोरांनो, तुम्ही काळजी घ्या, येतो मी. चालले सुदामदेव. हरे कृष्णा हरे धुन आल्यासारखं ठेवायचं. वा वा, धन्यवाद. सुदामदेव निघाले, दरकोश दरमुक्काम हरे करत करत चालले. एका हातामध्ये माळे, एका हातामध्ये काठी आहे, शरीरामध्ये त्राण नाही, शरीर कृश झालेलं आहे. 2 दिवस झाली, 2 मुक्काम झाली. सुदामदेवाला खाण्याकरता कुठं मिळालं, कुठं नाही मिळालं. पाणी प्यावं, झाडाखाली झोपावं, पुढं चालावं. दरकोश दरमुक्काम करत करत पोरबंदरून निघाले. श्री कृष्ण गोविंद झाडी लागली, जंगल लागलं. हे नाथ सुदामदेवाची आणि एका सोंगाड्याची भेट झाली. वासुदेव भूदेव दिसता काय? हो भूदेव. बर बर, कुठून आले? पोरबंदरून आलो. कुठं जायचंय? द्वारकेला चाललो. अरे वा, द्वारकेला? होय. कोणाकड? कृष्णाकडे चाललो. कृष्ण? वा वा. कोण येतो? माझा मित्र आहे. बर बर, अजब मित्र आहे बा तुमचा. हा बर, वा वा, धन्यवाद. कृष्णाकडे जायचंय, मित्र आहे तुमचा. वा 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 वा. पायात चप्पल नाही का? हा नाही ना. बर, आणि कृष्ण मित्र तुझा अंगावर कपडे घालायला नाहीत वाटतं. हो, आहे परिस्थिती अशीच. आणि कृष्ण मित्र तुझा. बरं बरं, खाल्लंस का काही? नाही खाल्लं. खायचंय का? नको. चल चल खा. चल मी देतो तुला खायला, आहे माझ्याकडे. माझा भक्त उपवासी पोटानं माझ्याकडे यायला लागलाय. घरी पोरं उपवासी आहेत, बायको उपवासी आहे. पोषितो जगासी एकला तो, आम्ही अहंकार करावा. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. हा, चालायचं थोडंसं आता. आता वेळ होत आली आपली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. आता मला बोलू हे दे. नाथ नारायण आणखीन बरं. वासुदेवा. हे नाथ धून ठेवायची नुसती. नारायण वा वा. वासुदेवा. सोंगाडी आणि सुदामदेव जेवणासाठी बसले. अरे सुदामा, बघ काय घमघमाट येतोय. आमच्या लक्ष्मी आई साहेबांना बनवला स्वयंपाक. आहे का रे पण? ऐ सोंगाड्या, लक्ष्मी आहे का? नाही. बघ काय घमघमाट येतोय. काय गोड स्वयंपाक बनवला बघ. सुदामा पोटभर जेव घातलो देव त्याला. वा वा, हात जोडून. वा वा, कसा लागतो लाडू? गोड लागतो का रे सुदामा? अरे आमच्या लक्ष्मी आई न बोला. अरे अडे हळदी आई नको म्हणू, तुझी बायको आहे लक्ष्मी.
हे देवाच्या देव भक्ताच्या प्रेमात गुंतला की बायकोलाच आई म्हणतो. जात्यावर जनाबाई संग जात जर जवळ लागायला गेला, जनाबाई पाठीमाग पुढं म्हणायची गाणं, हे मागं म्हणायचा विठ्ठल माझा पिता न रुक्माई माझी माता, हे बी म्हणायचं विठ्ठल माझा पिता न रुक्माई माझी माता. हिची बायको आहे आई आहे रुक्मिणी, पण देवाचा स्वभाव निष्कपट स्वभाव आहे. खा सुदामा खा, खूप दिवस झाले जेवला नसील. अरे वैकुंठातून आलो बाबा तुझ्या करता घेऊन, रात्री रात्रभर जागली बिचारी माझी पत्नी. चला बास बास आता पुष्कळ झालं, मला लांब जायचंय बाबा. सुदामदेव पोटभर जेवून पाणी घेतात, सोंगड्याला हात जोडतात आणि येतो म्हणून निरोप घेतात. सुदामदेव पुढे निघाले, समुद्राच्या किनारी आले. नावाडी तिथं होता, रात्रभर बसावं लागलं नावाडी नसल्यामुळं. नावाडी सकाळी आला, पाहतो तर एक कृश झालेला व्यक्ती नावेमध्ये बसून समुद्रातून द्वारकेला निघाले. निघताना नावड्याला विचारतात, नगरी किती दूर आहे इथून द्वारका? बडी दूर नगरी. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. सुदाम फिरायचं थोडंसं, फिरायचं. या मधून या. हुशार आहे सगळे. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे जाऊं ए पोरो, कन्हैया रे तोरी बाजूला वा. कैसे जाऊं पोरी बाजूला वा सगळ्या. इकडे बसा पाठीमागं. उठायचं, इकडे बसायचं. दूर नगरी बड़ी दूर देवाला भेटायला जायची ती उडी टाकते ना अंगावर तुमच्या. दूर उडा. नगरी बड़ी दूर नगरी. नाही तर मग मागं कैसे सरका. जाऊं मैं कन्हैया, कैसे जाऊं गोपाळ, मैं कन्हैया, तांबे बाजूला कर सगळं. गोकुल नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. जा मधल्या वाटण तिकडं. भजन भजन. नावाड्याने सांगितलं बरीच दूर आहे इथून, दिसते पण अंतर भरपूर आहे. नावेमध्ये चालले. सुदामदेव द्वारकेमध्ये प्रविष्ट झाले. सुदामदेव उतरले, नावाड्याचे आभार मानले. बारीक बारीक. द्वारकावासियांचे आभार नावाड्याचे आभार मानले. द्वारकेत प्रवेश केला. द्वारकेतल्या लोकांना नमस्कार सुदामदेव करू लागले आणि द्वारकावासियांना विचारू लागले, का हो कृष्णाचा वाडा पाहिला का तुम्ही? द्वारकेतलेच आहेत का? फुलसांगवीची आहेत वाटते ती. चष्मेवाल्याला विचारा, कृष्णाचा वाडा माहिती आहे का हो तुम्हाला? टोपीवाले नाही. अरे द्वारकेला कृष्ण म्हणणं माहीतच नाही. द्वारकाधीश पायात काही नाही, कृष्णाचा वाडा विचारते. अंगावर कपडे नाहीत घालायला. कधी खायला मिळलं होतं का नाही कुणाला माहिती. द्वारकेचे लोक बोलायला लागले, त्यांना माहीत नाही कृष्ण म्हणणं, पण उद्धटवाने बोलतंय त्यांना असं वाटू लागलं. सुदामाचा अधिकार माहीत नाही. कधी कधी आपल्याकडून सुद्धा असं होतं. कधी कधी तुम्हाला एक वाक्य मुद्दाम सांगा ना, आपल्या दारामध्ये कोणी भिकारी येऊ द्या, पण त्याचा अपमान करू नका. देणं झालं घोटभर पाणी द्या, देणं झालं एक घास द्या अन्नाचा, पण अपमान करू नका. नाही सांगत काय कोणी कृष्णाचा वाडा? जा परत. यांना विचारा, नथवाल्या मावशी सांगसान बघा, त्यांना माहिती आहे
रोज त्याची पूजा करतात. जा मधून, जा मधून, द्या वाट. विचारा त्यांना, त्या मोरणीवाल्या मावशीला माहिती आहे. 7 दिवस झाले त्याच्याकडे चालल्यात त्या. कृष्णाचा वाडा माहिती आहे का? कोणी सांगल का? सगळा उपहास, अनादर, सुदामची टिवाळी, सुदामची निंदा करू लागले. मन खिन्न झालं. इतक्या दुरून आलो, वाटलं कृष्णाच्या नगरीमध्ये आदर होईल. देवाची नगरी आहे, देवाची माणसं आहे. कोणी सांगलं? एका सद्ग्रस्त दिसला. देवाची इथं बी सद्ग्रस्त दुर्जन आहेत, सज्जन दुर्जन. काही काळजी करायची नाही. चौकट भरणा भरलाय. देवाला सोडलं नाही तर ते तुम्हा आम्हाला काय सोडायचे. शेवटी एकानं सांगितलं, जा बाबा पुढं जा, द्वारपाळ दिसतील दारात. त्या द्वारपाळांना विचार, तिथंच वाडा आहे कृष्णाचा. त्यांना विचारा, सांगतील ते. अरे द्वारपाळ, हो देखो देखो ये गरीबी, इस गरीबी का हाथ लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच के आस करके मैं आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया सके दो, अरे द्वारपालो कन्हैया सके दो. घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया. भजन चालू तुमचं. रामदेव द्वारपाळाजवळ आले. द्वारपाळांना हात जोडून नमस्कार केला. का हो, हा कृष्णाचा वाडा आहे का? दोघं हसू लागले एकमेकाकडे बघून. येड कृष्णाचा वाडा म्हणतोय. काय बाबा, कुठून आलं काय माहिती. आपल्या नगरीत तर असं नाही. बारीक 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 मी बोललेलं त्यांना ऐकायला गेलं पाहिजे. हां हां कुठून आले? पोरबंदरून आलो. कोणाकडे आले? कृष्णाकडे आलो. कृष्णाला भेटायचे. कृष्ण? हां. उपहास वाटू लागला कृष्णाचा. द्वारपाळाने विचारलं, पायात घालायला काही नाही, रक्तबंबाळ पाय झालेत, अंगावर वस्त्र नाही, कृष्णाकडे आला म्हणता? होय, कृष्ण माझा मित्र आहे. आ, मित्र? हो. मित्र कोणाला म्हणतात? श्रीमंत श्रीमंत मित्र असतात, गरीब गरीब मित्र असतात. इथं उलट आहे. हा द्वारकाधीश सुवर्णाच्या नगरीत राहतो. सुवर्णाचं सिंहासन त्याला बसायला आहे. अंगावर सुवर्णाची वस्त्र आहेत, ह्याच्या अंगावर वस्त्रच घालायला नाही. मित्र म्हणतोय. कुतूहल वाटू लागलं प्राण्याला, द्वारपाळांना. म्हणून आडवे झाले, जाऊ दिलं नाही. शेवटी एक जण म्हणला, इथं थांबा, मी देवाला सांगून येतो, विचारून येतो, निरोप देतो. द्वारकाधीश की जय हो. बोला, काय म्हणणं आहे द्वारपाळाचं? आपल्या द्वारामध्ये एक भूदेव आलेत. काय म्हणणं आहे भूदेवाचं? भूदेवाचं म्हणणं आहे की हा कृष्णाचा वाडा आहे काय, मला कृष्णाला भेटायचंय. बर, कधीपासून परवानगीचा कायदा काढला? माझ्या भक्तांच्या करता. नाही देवा. मग त्याच्या अंगावरती पुरती वस्त्र नाही, जीर्ण आहेत. बर, पायात चप्पल नाही घालायला. मग एका हातामध्ये माळे, एका हातात काठी, काठीच्या आधारानं चालता येते. बर, पण बोलताना बोलतात कृष्णाला भेटायचंय, कृष्णाचा वाडा हाच आहे का? आणि आणखीन म्हणतात की माझा मित्र आहे कृष्ण. अरे, माझा मित्र? हो. नाव काय रे? नाव विचारलंस का? हो, नाव पण सांगितलंय. काय नाव आहे? भूदेव काय नाव सांगतो? देवा, तो कोणी त्याचं नाव सांगतो, सुदामा. सुदामा? हो देवा, सुदामा.
सुदामा. वा वा, हे भक्ताचं प्रेम आहे देवाला. सुदामा, पळवतो देव. हात दोन्ही असे करायचे. हा, सुदामा सुदामा. सुदामाचा पितांबर गळाला, अंगावरची वळणी. वा वा, शब्दार जा तिकडे, देव गेला तो हा तिकडे, पळ. वा वा, सुदामा, अरे खूप दिवसानं भेटलास. वा वा, पुन्हा टाळ्या वाजवा यांच्याकरता. देव आणि भक्ताची भेट आहे. चल सुदामा, माझ्या द्वारात तुझं स्वागत आहे. चल चल सुदामा, चल, माझ्या द्वारकेमध्ये तुझं स्वागत आहे. वरती घेऊन यायचं. एक मला पूजेचं ताट द्या. बस सुदामा, चल बस. सुदामाला सिंहासनावर बसवलं. रुक्मिणी आईसाहेबाला सामुग्री साहित्य आणायचं सांगितलं. रुक्मिणी आईसाहेब साहित्य घेऊन येतात आणि देव स्वतः पाद्यपूजा करतात. देवाची सेवा करा, देव आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवतो. वा वा, सुदाम देवाची पाद्यपूजा, वस्त्र, आभूषण, हाराच्या माध्यमातून देवाने समर्पित केले. सुदामाचं शरीर पाहून देवाला दुःख अंतकरणामध्ये वाटलं आणि सुदाम देवाशी बोलतात. दर्शन केलं सुदाम देवाचं. सुदाम देवाच्या ह्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या 16,108 राण्या कुतूहलानं देवभक्ताचा सोहळा पाहतात आणि विचार करतात, नेमकं देवाला आज झालंय का? एका फाटक्या तुटक्या गरीब ब्राह्मणाची पूजा करतात, स्वतः दर्शन करतात. देवानी पत्न्यांना इशारा केला, संकेत केला, भक्त आहे माझा भक्त, दर्शन करा. झालंय का नाही? अरे झालं का नाही? हे सगळं आपलंच आहे. 16,108 सगळ्यांची रांग लागली. दर्शन सोहळा झाला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सूरवरांची दाटी उभे जोडून हात. हे आजकाल नाही, पहिल्यापासून आहे देवाचं ऐश्वर. सगळ्या देवाच्या पत्नीने सुदाम देवाचे आशीर्वाद घेतले. सुदाम देवाने नमस्कार त्यांना सगळ्यांना केला. दोघांचं बोलणं चालणं चालू झालं. काय सुदामा, किती दिवसानं आला? बरं चाललंय का? बरं आहे देवा, बरं आहे. आनंदात आहे. दुःख झाकून ठेवलं स्वतःचं. मनामध्ये सुदाम देव संकोचित वृत्तीनं मन त्यांचं असं परिस्थिती झाकवायचा प्रयत्न करत होतं. काय बाबा, हे ऐश्वर्य, सोन्याची लखलखीत लंका, हे लंका नाही, माफ करा, द्वारका, आणि या द्वारकेमध्ये माझ्यासारखा फाटका गरीब सुदाम देव कसं राहावं इथं? पण देवाने एवढा मोठा झाला तरी मला एवढं मोठं स्थान दिलं गरीबाला. आनंद वाटला. एखादा मित्र लहानपणी एकत्र असतील आणि एखादा मित्र मोठा झाला तर तो मोठा झाल्यानंतर गरीबाला ओळखत नाही. कुठले अण्णा? अण्णामध्ये चायला माझं सगळं शिकला. एका चिठीत फिरलोत आम्ही दोघं. हां, लंगोटी यार. आणि मला म्हणतोय कुठले येतं? ओळख देत नाही का? श्रीमंतीची धुंद डोळ्यावर आलेली आहे. पण देवाला तसं नाही. बरं चाललंय सुदामा? बरं चाललंय देवा. देवा तुझं बरं आहे ना? माझं काय बरं आहे, चांगलं आहे, आनंदात. तुमच्यासारख्या भक्तांच्या आशीर्वादानं चांगलं आहे. नांद आमोच्या भाग्याने संतांनी आशीर्वाद दिला देवाला. आमच्या भाग्यानं नांद ऐश्वर्य जीवन जग. सुदामा, काय लग्न झालं का? झालं का रे? करायचंय का? झालं नाही म्हणते. झालंय म्हण थोड्या वेळ. बघा, वळण लावावं तसं लागत असतं. ही पोरं मोबाईल चिवडीत बसतात कीर्तनात. पण आज तीच पोरं तुम्ही जवळ केली. आज देवासारखंच लीला करतायत, अभिनय करतायत. म्हणून आईबापावर जबाबदारी आपली पोरं घडवण्याची. आज सगळे बसल्या जागेवर हात जोडतायत या सगळ्यांकडे बघून. का जोडता? यांची कृती बदलली. त्या दिवशी मी
पूजनीय वंदनीय परमश्रद्धेय जनार्दन बाबाच्या कीर्तनाला आलो होतो. गेल्या वर्षी पण आलो होतो. मी गेल्या वर्षी पण पाहिलं, यावर्षी पण पाहिलं, बदल काहीच नाही. पोरांची रांग तिकडंच आहे, पायात चप्पल तशीच आहे, पाय पसरलेले आहेत, कीर्तन इथं चालू आहे. बदल करा. साधूपासून दूर राहू नका पोराहो. फार मोठे भाग्यवान आहेत तुम्ही. साधूच्या दृष्टिक्षेपामध्ये सहज जरी तुम्ही आलात, साधू न बोलता तुमचं कल्याण होईल. साधूच्या नेत्रामध्ये ताकद असते. तिकडं मोबाईलमध्ये बघून मोबाईल चिडून काही मिळणार नाही. आपल्या आयुष्याचा व्यर्थ वेच आहे, त्याचा आयुष्याचा व्यर्थ आयुष्य गमवू नये. संधी आहे, गंगा वाहते, हात धुवून घेतला पाहिजे. आज तीच पोरं काय अभिनय करतात. यांना कोणी शिकवलं आणि कोणी काय केलं. मी आपल्याला ते सांगितलं, ह्योच भेटला, ह्याला म्हणलं तू कृष्ण हो की पलीकडचा. म्हणला होतो. बापाने सांगितलं असलं तर मला असलं तूच होई. तिचा बाप नंतर आला, मला म्हणला लयच इंजेक्शन बसलं वा. म्हणलं कानं सोनार कुणीच टोचा लागतात, कुणी टोचून नाही जमत ना. सोनार तुम्ही व्हा, बापाने सोनार व्हावं, आईनं सोनार व्हावं. दुसऱ्याला जगाला सोनार करू नका. सुदाम देवा लग्न झालं का रे? म्हणणं झालं म्हणतो, झालं म्हणतो. देवा काय तुझं लग्न झालं का? हो म्हणावं पंचायत, नाही म्हणावं पंचायत. हो म्हणावं तर उद्याचं काय, नाही म्हणावं तर आताचं काय. काही नाही, देव कृपा करील तुमच्यावर. देवाला प्रार्थना आहे. अरे आत्ता रांग लागली होती ती आपलीच होती सुदामा. बापो एवढी एकीने कुबड मोडले म्हणला सुदाम. इतक्या तुझी ताकद आहे बाबा देवा. तू देवे आम्ही जीवेत. बोलणं झालं इकडं तिकडं. सुदामा काय लग्न झालं म्हणतो, चांगला संसार चालला म्हणतो, मुलं बाळं येत म्हणतो. हो देवा आनंदात आहे. सगळं दुःख झाकून ठेवलं देवा पुढं. तुम्हाला एक सांगू का, मुद्दाम एक वाक्य सांगतो. आपल्या अंतकरणातलं दुःख जगाला कधीच सांगू नका, कधीच सांगू नका. सांगायचं देवाला सांगा. जगापुढं सांगताल जग तुमची टिंगल करतं. तुमच्या पुढं तुमचं दुःख डोळ्यात अश्रू येऊन ऐकतं, बाजूला जाऊन हसत जगापुढं टिंगल करतं. जग बदमाश आहे, जग दुटप्पी आहे. पण तुमच्या अंतकरणात दुःख तुम्ही तसंच झाकून ठेवा आणि देवापाशी व्यक्त करा. नक्की तुमच्या दुःखामध्ये परिवर्तन होऊन सुखाचे दिवस येतील. देवा सांगू सुख वा वा. बर देवा सांगू सुख सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख सुख दुःख देवा सांगू सुख दुःख, जगा सांगू सुख दुःख नाही. काय संतांनी आपल्याला परंपरा घालून दिली. देवाला सुख दुःख सांगितलं नाही, सुदामाने जगाला सांगितलं नाही. कारण देवाला सांगावं तर देवाला कष्ट होतील म्हणून नाही. भक्ताचा बाणा वेगळा आहे, जीवाने सांगावं. सुदामा काय मग वैरीनं माझ्याकरता काही दिलं का नाही? सुदामदेव ती पयाची पुरचुंडी बगलात दाबतो, झाकायचा प्रयत्न करतो. माझे फुटक्या तुटक्या फाटक्या तुटक्या पदरातली पयाचा चोरा असलेली पुडी कुठं, तुझं ऐश्वर्य कुठं देवा? देव हिसकून घेतो पुडी, गाठ बांधलेली सोडतो. काय म्हणून बघत नाही, असा मोठ मारतो तोंडात टाकतो. अरे हातात घे ना. देवाला घाई झाली हो. कधी खातो सुदाम देवाच्या पत्नीनं दिलेला प्रसादन, कधी नाही. हातात घ्यायचंही भान नाही देवाला. देवाचं दिलाच अशी आहे. वा
काय गोड आहे सुदामा, माझ्या वहिनीनं प्रसाद दिला माझ्या करताना, झाकून ठेवला होतास काय? राहिलेला प्रसाद सगळ्या 16,108 राण्याकरता भक्ताचा प्रसाद दिला. आता नंतर देऊ राहिला, आपण ह्यांना सगळ्याला राहू दे. देवाने पोहे खाल्ले. सुदाम देवाचा 18 विश्व दारिद्र्य, कपाळावरती श्री क्षय लिहिला होता. क्षय म्हणजे नाश, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा नाश. 6वीने लिहिलं होतं 5वीला. भगवंताने त्याला गंध लावला. गंध लावताना अक्षर उलटी केली. यक्ष श्री, यक्ष म्हणजे कुबेर, श्री म्हणजे लक्ष्मी. माझ्या सुदाम देवाला कुबेराची लक्ष्मी प्राप्त व्हावो. अक्षर बदलली, जीवनात परिवर्तन झालं, प्रारब्ध बदललं. मूठभर पोहे खाल्ले. सुवर्णाची नगरी सुदाम देवा करता तिकडं देऊन टाकली, याला पत्ता पण नाही. अन्न नक्षत्र उघडले. हा प्रवासात असताना पोरं मजात पाची पक्वान्न खात होती, बायका पोरं. सगळी व्यवस्था देवानं केली, पण सुदाम देवाला ब्रश शब्द काढला नाही. सुदाम देवानाही माझ्या परिस्थिती अशी आहे म्हणून ब्रश शब्द काढला नाही. दोघांनी आनंद घेतला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. स्वयंपाक रुक्मिणी आई साहेबांना केला. आता वेळ संपली म्हणून मी करताना उरकतो. आता रुक्मिणी आई साहेबांना स्वयंपाक केला, जेवायला बसले. आज काय बा भाग्य आहे, रुक्मिणी आई साहेबाचा हातचा प्रसाद आमच्या ज्ञानोबराला मिळाला बरं का. समाधीला बसायच्या वेळेला रुक्मिणी आई साहेबांना स्वयंपाक केला आणि स्वतःच्या हाताने हा घास भरवला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना जगाच्या आईच्या हातानं खायला मिळालं. आज तसं सुदाम देवाचं भाग्य. रुक्मिणी आईसाहेबांना स्वयंपाक पाची पक्वान्नाचा बनवला. घमघमाट सुटला. सुदाम देवानी भगवान परमात्मा यथेच्छ जेवले. पुन्हा गप्पा मारू लागले. सुदाम देवा, काय तुला आठवतं का रे? काय देवा? सांदीपनी ऋषींच्या आश्रमातला आपण गुरुच्या आश्रमात. हो, चांगलं आठवतंय, चांगलं आठवतंय. काय आठवतं? आपले काही सवंगडी जंगलात जाताना रुक्मिणी आपल्या गुरुमातेनं आपल्या करता चणे दिले होते फुटाने. पोराओ, भुका लागतील, उशीर होईल, हे फुटाने संग घेऊन जाण खा. आणि विश्वासानं तुझ्याजवळ दिली होती सुदाम देवाकडे ठेवायला. भूक लागल्यावर सगळे खा. योगायोग असा आला, सरपण गोळा केलं, त्याचे भारे बांधले, मोळ्या बांधल्या. डोकर घ्यायचं की पाऊस आला. भयंकर पाऊस आणि वारं सगळं संगच आलं. आलं बघा, आलं वारं आलं. सुदाम देवाला देव म्हणतात, देवा सुदामा, एका झाडा फांदीवरती तू, एका फांदीवरती मी. सगळे आपापल्या परीनं झाडावर चढली. पाऊस शांत झाला आणि तुझ्या बाजूनं मला आवाज येऊ लागला, कडक 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 खाल्लेला काहीतरी. मी तुला विचारलं होतं सुदामा. सुदामाने खाली मान घातली, लाजला, शरम वाटली. तुला विचारलं, सुदामा काय खातो रे? काही नाही देवा, पाऊस आला, भिजलो आणि आता वारं सुटलंय म्हणून मला काय झालंय, काकडं भरलंय. काकडं भरल्यामुळं दात माझे वाजतात. काही नाही देवा, दात वाजतात. का? जर फुटाने खातोय म्हटलं असतं तर द्यावा लागली असते. एकट्यानं खाल्लं. चोर होऊ नका. रोज देवाला आपल्या भाजी भाकरीचा, चटणी भाकरीचा नैवेद्य देवाऱ्यावर तुळशीला दाखवत जा. तसं जर खाल्लं ते देव म्हणतो चोरून खाल्लं, चोरून. भान ठेवा. आपले पूर्वज तुळशीला घरातल्या देवाऱ्यावर नैवेद्य दाखवत होती. आपण विसरू नका. परंपरा आहे आपली. त्या घरामध्ये समाधान नांदतं, लक्ष्मी नांदते. पण देवाला नैवेद्य न देता जर खाल्लं, घरातला देव उपासी, माणसं तुपासी. असं होता कामा नये. फुटाने खाल्ले तर 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलंय. देवा त्याचाच परिणाम भोगतोय. काय अंतकरणात जाळ चाललाय गरिबीचा फक्त मला माहिती आहे, पण सुदामाला सांगता येत नाही. बरेच दिवस झाले सुदामा थांबले. मित्राच्या देवभक्ताच्या गप्पा गोष्टी झाल्या. सुखदुःखाचं देणं घेणं झालं. सुदाम देवाला आता घरची आठवण होऊ लागली. माझी पोरं, माझी बायको उपवासी असतील, मी इथं आलोय, ऐश्वर्यात आहे, अन्न पाची पक्वान्न खातो. देवाजवळ काय कमी, पण माझ्या घरच्याची व्यवस्था नाही. अंतकरणामध्ये दुःख उदयाला आलं आणि देवाला परवानगी मागितली. देवा काय येऊ का मी आता?
जायचं म्हणतो सुदामा. हो ये. हा निघायचं. देवांगावरची शाल काढून घेतो. वाटाने चोराने लुटू नये म्हणून खरंच घेतो, अंगावरलं काढून घेतो. त्याची वस्त्र त्याला देतो. माझ्या भक्तावरच्या अंगावरची भरदरी वस्त्र पाहून कोणी त्याला त्रास देऊ नये. कारण जे द्यायचं ते तिकडं दिलं आहे. त्याला तिथं गेलं आता काही कमी नाही. फक्त सांगायचं नाही. गुप्त धन आहे. हां, मित्राने मित्राला द्यावा, पण या हाताने दिलेलं या हाताला कळू नये. अण्णा माझ्यामुळं जगलाय तो. मी दिलं. खायला नव्हतं घरी त्याच्या काही. अहो राहायला घर नव्हतं. घर बांधायला पैसे मी दिले. दाण्याचे पोते नेऊन टाकले घरी त्याच्या. जाऊ दे वा म्हणलं, गरीब आहे, मित्र आहे आपला, गरीब मित्र आहे. हे मित्रपणाचं नाही, हे जळकेपणाचं लक्षण आहे. हे मित्र हे आहेत. चल सुदामा ये. यायचं म्हणतोस, सुखानं ये, आनंदानं ये. वाटाने काळजी घे. भेटलं कुठं काही तर खा आणि स्वतःची व्यवस्था करून प्रवास कर. आनंदाने प्रवास हो. तुला शुभेच्छा आहेत. ये देवा सुदामा ये. सुदामाने नमस्कार केला. देवाने नमस्कार केला आणि सुदामदेव निघाला. सुदामाला पुन्हा देवाने हात केले. सुदामा काळजी घे बरं. हो देवा, आता तुझी मर्जी. सुदामदेव निघाले. शेवटा एकदा हात जोडले. स्वाबदार आता अडीत नाहीत. हां, सुदामदेवाची किंमत स्वाबदारांना कळाली. काही योग्यता आहे सुदामाची. बायकांना कळाली देवाच्या, तर देवाच्या चोपदाराला का नाही कळायची. सुदामा काळजी घे बरं. सुदामदेव मागं बघतो, हात करतो. येतो देवा येतो. वा बसा. स्वांगाड्या काहीच झालं का? अरे याने सगळं हाणलं ना. नाही म्हणू अय ते सोडायचं नाही ते. हा काठी कुठे काठी? सुदामा इकडे या. एकदा सगळे यांच्याकरता टाळ्या वाजव. माझी कथा समारोपाकडे चालली. सर्वांना धन्यवाद. मुलींनी सुद्धा खूप गोड त्या दिवशी कालच्याला स्वयंवर साजरं केलं. त्याच्या अगोदर गोवर्धन पूजनाला सुद्धा बाल गोपाळांनी चांगला अभिनय केला. सर्व मुलांना मुलींना सर्वांना पात्र करणाऱ्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा या सगळ्याकरता टाळी वाजवा. माझी सेवा समारोपाकडे घेऊन जातो. या वरती या. आणखीन एक खुर्ची द्या देवा. तिकडून द्या. इकडून या. सुदामा माळ नाही का रे घातली अजून? इथं नाही ना त्यांचा पप्पा? इथं त्यांना ऐकलं नाही. ते ऐकलं नाही ऐक. काही नाही म्हणलो मी. गोपाल कृष्ण भगवान की जय. अय आता तुमचं काय? थोडं थांबा ना दर्शिक. मग भजन सुरू झाल्यास सांगतो तुम्हाला. मला एवढं पूर्ण करू द्या. बसा. जय जय श्री राधेश्याम. सुदामदेव दर मुक्काम करत पोरबंदरच्या जवळ पोहोचले. पत्नी आणि मुलं वाट पाहत होते. ऐश्वर्यानं घर भरलं होतं. एक मजली काय शेकडो मजले उभा करण्याची ताकद देवाकडे असल्यामुळे देवाने त्यांना 3-4 मजल्याची इमारत दिली. सगळ्या गावाला सुवर्णाच्या घराची व्यवस्था देवानं केली. राजबिंड्यासारखी पोरं दिसू लागली. राणीसारखी महालात सुशीला शोभू लागली. पत्तीची वाट बघतायत. सुदामदेव बरोबर रस्त्यानं गेले. गावाच्या जवळ गेले. गावाजवळ गेल्यात सुदामदेवाला चकवा झाल्यासारखं वाटलं. मी तर माझ्या गावाला चालो, पण माझं गाव हे नाही का? झोपडं दिसणार ना. सगळी घरं सोन्याची दिसू लागली. सगळी घरं सोन्याची. पोरं दारातून वाट बघत होती. सुदामदेव असा कपाळावर हात ठेवायचा. घराकडे बघायचा. इकडं बघायचा, तिकडं बघायचा. काय घर वळखाला येणार. पोरग लहान. त्याची नजर गेली. ती बघत आहे तिकडून. त्याच्या आईला हाक मारते. आयो बघ ना बाबा आलेत.
आपल्या बाबाला घर ओळखायला येईना, आपल्या बाबाला आपण ओळखायला येईनात. त्याच्या आईनं पाहिलं म्हणते खरं आहे रे बाबड्या, त्या पळ पळ आपलं घर आहे म्हणून सांग. वर्ग पळत गेलं आणि बापाला मिठी मारली. बाबा आपलंच घर आहे, आपलंच गाव आहे, या बाबा या, बघा ना बाबा आपलं घर कसलंय. आनंदानं डोळे डबडबले. घरी सुदाम देवाला लेकरांनी हाताला धरून आणलं. पत्नी औक्षण करण्याकरता उभा होती. सुशीलेचा आत्मविश्वास. शेजारच्याला बोलली होती पुन्हा तुमच्या दारात उभा राहणार नाही राहिले. देवाने एवढं दिलं, यांच्यामुळं सगळ्या गावाला मिळालं. सगळं गाव सुवर्णाचं झालं. पतीचं औक्षण केलं, पतीला नमस्कार केला, पोरांनी नमस्कार केला, अंगावरती वस्त्र परिधान करण्याकरता दिली. दोघांनाही आनंदाचे अश्रू आले. पोरं रडू लागली. बाबा तुमच्या मित्राने आपल्याला भरपूर दिलं नाही का, खायला मिळत नव्हतं आम्हाला, आता सगळं काही बाबा आपल्या घरात. देवाला डोळे झाकून ध्यान करून आभार मानले. देवा म्हणला सुद्धा नाहीस रे तुला काही दिलंय म्हणून, न सांगता दिलंस देवा, हे दिलंस पण याच्यामध्ये माझं मन गुंतू देऊ नकोस. मलाही ऐश्वर्य दिलंस, उपकार आहे देवा तुझे, पण माझं मन ऐश्वर्यात गुंता कामा नये, माझी भक्ती थांबता कामा नये. देवा माझं मागणं तुझ्याकडे एवढंच आहे, सदैव तुझ्या चरणाची चरण प्रेमाची पदचरणाची माझ्या अंतकरणामध्ये वृद्धी व्हावी. सदैव तुझे चरण सदैव आठवावे आणि तुझं नामचिंतन घडावं, एवढं मला सदैव दे आणि कृतार्थ कर देवा. एवढीच तुझ्याकडे अपेक्षा ठेवतो देवा. सुदाम देवाचा संसार आनंदात चालू झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. राधेश. या स्कंदामध्ये आणखीन काही विचार मांडला आणि हा दशमस्कंद या ठिकाणी थांबल्या गेला. या दशमस्कंदाला शुकाचार्याने वरदान दिलं, जो या दशमस्कंदाचं चिंतन करेन त्याला कृष्ण भगवान परमात्मा दर्शन देईल, त्याच्यावर कृपा करेल. सदैव हे घडावं, घडलं पाहिजे. भगवंताचा शुकाचार्यांनी जय जयकार केला. द्वारकाधीश भगवान की जय. मयूराधिपती श्रीकृष्ण भगवान की जय जय. श्रीकृष्ण भगवंताचा जय जयकार असो. 11व्या स्कंदामध्ये मुक्ती लक्षणाचा विचार केला. भगवंताचं निजधामगमन, नारद वसुदेवाचा संवाद आणि 11वा स्कंद या ठिकाणी थांबला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 12व्या स्कंदामध्ये आश्रय लक्षणाचा विचार. राजाश्रय, धर्माश्रय, कालाश्रय, प्रलयाश्रय, आश्रयाचा विचार केला. सगळ्या जगाला परमात्म्याचा आश्रय आहे. संपूर्ण जगानं मुक्त होण्याकरता नामाचा आश्रय करावा भगवंताच्या. कलियुगामध्ये गत्यंतर नाही, हवं ते मिळेल, नामस्मरण करा. भगवत भक्ती करा म्हणजे काय करा, नामस्मरण करा. म्हणून कथेमध्ये वेळोवेळी कृष्ण भजन चालू होतं. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन का, कीर्तन त्यालाच म्हणतात, भजनाला कीर्तन म्हणतात, त्याला नामसंकीर्तन म्हणतात. हे घडावं. या 12व्या स्कंदामध्ये शुकाचार्यांनी परीक्षित राजाला प्रलयाचं ज्ञान दिलं. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय, 4 प्रलयाचं ज्ञान दिलं. आपण क्षणाक्षणाला मरतो, याला नित्य प्रलय म्हणतात. आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत चालतं. घडी घडी काळ वाट याची पाहे, म्हणून घडी घडीनं साधायची. जीवनामध्ये परमार्थ असा घडायचा, घडी घडीने साधावी. नित्य प्रलय. नैमित्तिक प्रलय, काहीतरी अपघातानं मृत्यू होणं, याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. प्राकृतिक प्रलय, देहाचं आयुष्य संपलं, देह पडला, प्राकृतिक प्रलय. पण पुन्हा जन्म मिळाला, तो मिळू नये याच्याकरता आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा आत्यंतिक प्रलय. आत्यंतिक मृत्यू संपलं, कृष्ण रूपता प्राप्त व्हावी याचं ज्ञान दिलं. शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणतात, परीक्षिती बोला ना गुरुदेवा, मी दिलेलं ज्ञान श्रवण केलं,
होय महाराज, श्रवण केलं. आता मी मन वाणी याचा स्वरूपामध्ये लय करत आहे महाराज. कळालं तुला ज्ञान? कळालं. अंगीकारलंस? अंगीकारलं. काही अडचण नाही. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. ध्येय गाठलं आता. मरण मेलं माझं, मरण माझे मरुनी गेले, मज केली अमर. आपुल्या माहेरा जाईन मी आता, तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखाने तुमच्या माध्यमातून निरोप आलाय मला. आता निघायला अडचण नाही. रडत बसू नाही. बोलवणं आलं ना, रडायचं नाही आणि शरीराचं दुःख मानायचं नाही. सखे सोयरे आपले मानायचेच नाही मरताना, आपला देव मानायचा. गोड प्रसंग आहे. याच्याकरता भागवत सांगितलंय. राजा एवढा कणखर झालास? हो महाराज. कुत्ता जाने और चमडा जाने. देह काळाचा आहे, माझा नाही. मी देहाचा नाही, मी विठ्ठलाचा आहे. विठ्ठल माझा आहे, कृष्णाचा मी आहे. कृष्ण माझा आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. सकळही गोत माझे पंढरीशी जाण, बाप रुखमा देऊ श्री विठ्ठलाची आण. विठ्ठलाची शपथ आहे. सगळं घनगोत माझं पंढरीमध्ये. विठ्ठल परमात्मा आहे, कृष्ण परमात्मा आहे महाराज. मी येऊ मग? यायचंय? हो. काय रे मागं काय? थोडासा विक्षेप करू नका. झालं माझं. मला 10 मिनिटं प्रेमानं द्या. मी फार आवरायचा प्रयत्न करतोय. मुलं आरवा कोणतरी, मुलांना दापवा. 10 मिनिटाकरता मदत करा. मुलं बघा कोणीतरी. तिकडं जा, तुमच्यातलं कोणीतरी जा त्या मुलाकडं. विक्षेप झाल्यावर गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. मी येऊ का राजन? या महाराज. फार उपकार केले, फार उपकार केले, कृतार्थ केलं मला. शुकाचार्य निघाले. शुकाचार्यांना साष्टांग दंडवत परीक्षित राजाने केला. शुकाचार्यांचा जय जयकार केला. शुकाचार्य भगवान की, शुकाचार्य भगवान की जय. जय श्री राधेश. शुकाचार्य गेले. परीक्षित राजा एकटा गंगेच्या तीरावरती मन वाणीचा लय स्वरूपाशी करत बसले. तक्षक निघाला. मध्ये त्याला काही अडथळे आले, तिने ते अडथळे दूर केले. परीक्षित राजापर्यंत पोहोचला. परीक्षित राजाच्या शरीराला तक्षकानं दंश केला आणि परीक्षितीचा देह पडला. परीक्षिती उद्धरून गेला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. परीक्षित राजाचा श्रवण मात्राने उद्धार झाला. परीक्षिती मुक्त झाला. परीक्षित भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. आपणही जीव आहोत. आपल्यालाही एक दिवस आपला देह पडणारे. आपणही कथा भगवत भक्ती करून आपलं जीवन कृतार्थ बनवायचे. यानंतर यामध्ये आणखीन काही संवाद आले. जन्मजया आणि यज्ञाचे सत्र स्थापन केलं. ते ऋषीमुनींनी स्वतःच्या माध्यमातून थांबवलं. आणि शेवटी शुकाचार्य सांगतात, श्रीमद भागवत हे वैष्णवामध्ये तिलकस्थानी आहे. वैष्णवामध्ये अग्रगण्य आहे. म्हणून या श्रीमद भागवताचं जो चिंतन करून त्याला विरक्ती प्राप्त होईल, ज्ञान वैराग्याची परमसीमा प्राप्त होईल असं वरदान या ग्रंथाला दिलं. आणि या ठिकाणी श्रीमद भागवत कथा थांबल्या गेली. याचं सिंहालोकन दशलक्षणाचा विचार मांडला. पहिल्या स्कंदामध्ये श्रोता वाक्याची विचार मांडला. दुसऱ्या स्कंदामध्ये साधनाचा विचार. तिसऱ्या स्कंदामध्ये सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतर ईशानुकथा निरोध लक्षण मुक्ती आणि आश्रय असं 10 लक्षणाचा विचार मांडून
या ठिकाणी श्रीमद भागवत ग्रंथ थांबला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम. एकदा सर्वांनी माझ्या पाठीमाग 2 श्लोक म्हणायची, 1 मंत्र म्हणायचा आहे. सर्वांनी थोडंसं सावध बसा. मनोमन कृष्ण परमात्म्याचं चिंतन करा. कृष्णमूर्ती ध्यानात आणा. जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याचा परिहार व्हावा, तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याचा परिहार व्हावा, याच्याकरता एका मंत्राचं 3 वेळेस आवर्तन आणि 2 श्लोक. पहिल्यांदा श्लोक सर्वांनी माझ्या मागं म्हणायचे. भवे भवे यथा भक्ती भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं परं. सर्वांनी हात वर करायचे. डोळे झाकून कृष्ण भगवान परमात्म्याकडे लक्ष वेधायचं आणि माझ्या पाठीमागं ओम हरये मंत्राचा 3 वेळेस उच्चार करायचा. ओम हरये नमः. सर्वांनी बोलायचं. बाहेर बसलेली मंडळी सुद्धा, उभा राहिलेली मंडळी सुद्धा, नमः उभा राहिलेली. हरये नमः. हरये नमः हरये नमः. हरये नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमद्भागवत महापुराण की शुकाचार्य महाराज की परीक्षित महाराज की नगद नारायण महाराज की दिगंबर महाराज की वैकुंठवासी महादेव महाराज की नमः पार्वती पतये शिव हर 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 हर